In last lecture, we have discussed the importance of this subject for mechanical engineers. Now, today we will discuss this material science is the branch which divides into two types, that is material science and material engineering. So what is meant by material science and what is meant by material engineering? मटेरियल सायन्स या दोन ब्रांचमध्ये याला डिवाइड करता येते. त्याच्यातली एक कोणती आहे मटेरियल सायन्स आणि दुसरी आहे मटेरियल इंजिनिअरिंग. तर जे कोणतं पण मटेरियल राहते त्याचं स्ट्रक्चर जे आहे त्याची अरेंजमेंट ही स्पेसिफिक असते. रिलेट टू द स्ट्रक्चर ऑफ द इंटरनल कंपोनेंट ऑफ द मटेरियल इज कॉल्ड एज द स्ट्रक्चर. So what is meant by material science involves the investigation the relation between the structure and the properties of material, or material scientist is to develop the new material. याचं म्हणणं काय आहे तर मटेरियल सायन्समध्ये आपण काय शिकतो की त्या मटेरियलचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्या स्ट्रक्चरच्या हिशोबाने त्याची प्रॉपर्टी कशी होते. ज्या ब्रांचमध्ये आपण स्ट्रक्चर आणि त्याच्या रिलेटेड प्रॉपर्टीज ह्या कशा होते हे शिकतो, दॅट branch is called as the material science. While in the case of material engineering, on the basis of structure correlation designation the structure of material to produce the predetermined set of properties or create a new product using the existing material or to develop technique for processing material. आता आपल्याला जर एखाद्या कंपोनंट बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती राहील की कोणती प्रॉपर्टीज आपल्याला त्याच्यात पाहिजे नाही, तर त्या हिशोबाने आपण काय करू की त्या मटेरियलमध्ये काहीतरी दुसरं मटेरियल किंवा कोणती प्रोसेस करू त्या मटेरियलवर, जेणेकरून त्यामध्ये जी रिक्वायर्ड प्रॉपर्टीज आहे ती आपल्याला त्याच्यात भेटेल आणि ती प्रॉपर्टीज भेटली की तो आपण कंपोनंट डायरेक्टली आपण जिथे यूज करायचा आहे तिथे यूज करू शकतो. तर ते होईल मटेरियल इंजिनिअरिंग. तर ह्यामध्ये कसं होत आहे की जे ॲप्लिकेशन आहे त्याच्या हिशोबाने आपण त्या मटेरियल्सची प्रॉपर्टी काय करत आहोत, चेंज करत आहोत. तर मग आपल्याला हे माहीतच आहे की इंजिनिअरिंग म्हणजे काय अप्लाइड ब्रांच आहे, म्हणजे जिथं यूज होणार आहे तेच. तर सायन्स मटेरियल सायन्स म्हणजे ही बेसिक ब्रांच झाली आणि त्याच्यातला आपण पर्टिक्युलर जर ॲप्लिकेशन बेस जर पाहिलं तर ते झालं इंजिनिअरिंग. तर इथे दीज आर द टू टाइप्स ऑफ मटेरियल सायन्स अँड मटेरियल इंजिनिअरिंग. तर आता आपण पाहू की क्लासिफिकेशन ऑफ materials, how the materials are classified. So as per as the mechanical engineering is concerned, material science is divided into two types, metals and its alloy and the non-metals. मग म्हणजे धातू आणि अधातू किंवा मग परत सेमीकंडक्टर वगैरे परत येते त्यात. मग आता मेटल्स अँड अलॉयमध्ये परत त्याचे दोन टाइप्स आहे, फेरस आणि नॉन फेरस. फेरस म्हणजे जेथे आयरन मटेरियल ॲज अ मेजर कॉन्स्टिट्युएंट राहतो, दॅट मटेरियल इज कॉल्ड ॲज द फेरस मटेरियल. अँड इन द मटेरियल वेअर लेस अमाऊंट ऑफ फेरस और no any presence of iron material is present, that material is called as the non-ferrous. In non-ferrous there is a minimum or no ferrous material is present, that is called as the non-ferrous material. समजलं हे? फेरस मध्ये आयरन मटेरियल राहील ॲज अ मेजर कॉन्स्टिट्युएंट आणि नॉन फेरसमध्ये थोड्या प्रमाणात किंवा काहीच प्रमाणात फेरस मटेरियल राहणार नाही, देन दॅट इज कॉल्ड ॲज द नॉन फेरस. मग नॉन मेटल्स म्हणजे काय आहे? नॉन मेटल्सला परत डिफरन्शिएट होते थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग. जे प्लास्टिक टेम्परेचरच्या हिशोबाने त्याची प्रॉपर्टी चेंज होते, दॅट इज कॉल्ड ॲज द थर्मोसेट प्लास्टिक. आणि थर्मोप्लास्टिक म्हणजे जेव्हा एकदा टेम्परेचर दिलं की त्याच्यानंतर जो टेम्परेचर आला आहे त्याचं जे स्ट्रक्चर आलेलं आहे ते परत चेंज होत नाही, दॅट इज कॉल्ड ॲज द थर्मोप्लास्टिक. आणि इलास्टोमर म्हणजे रबर, पॉलियुरेथेन आणि सिलिकॉन. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ मटेरियल्स. तर ठीक आहे, इथे आपण थांबून जाऊ क्लासिफिकेशन ऑफ मटेरियल्सवर.